छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य निर्माण करतायत. 1665 महाराजांनी जावळी, 1656 जावळी काबीज करून महाराजांनी 7 समुद्रापार सगळ्या सीमा स्वराज्याच्या भिडवल्या. आणि त्या भिडवत असताना 10 नोव्हेंबर 1659 महाराजांवरती चालून आला अफजल खान. अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला. तिथून पुढे महाराजांनी उन्यापुऱ्या 20 दिवसाच्या काळामध्ये वाई, सातारा, सांगली प्रांत काबीज करत करत 28 नोव्हेंबर 1659 महाराजांनी भगवा फडकवला. पन्हाळा किल्ल्यावरती कोल्हापूर स्वराज्यामध्ये आलं. पन्हाळा किल्ला स्वराज्यामध्ये आला. महाराज तिथंही राहिले. महाराजांवरती तिथं सिद्धी जोहरच्या सैन्याचा वेढा पडला. 4 महिने महाराजांना वेळच गेले. महाराजांना तिथून बाहेर पडायचं होतं. महाराजांनी तिथंही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ केली आणि महाराज त्या 12 जुलैच्या रात्री महाराज त्या पन्हाळा किल्ल्यावरून विशाळगडाकडे घोडखिंडीमधले गेले. त्या घोडखिंडीमध्ये जात असताना बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासोबत त्यांचे असणारे 300 मावळे मारले गेले. पण त्या 300 मावळ्यांची नावही आज आम्हाला इतिहासामध्ये ठाऊक नाहीत. पण ही सगळी माणसं का मेली, तर ह्याच्या पाठीमागचे एकमेव कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे काम करतायत ना, हे काम तिथल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं कार्य वाटत होतं.